महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड किल्ल्याच्या पवित्र भूमीमध्ये आज आपल्या ग्रुपचं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथमतः माझी ओळख करून येतो. माझे नाव रुपेश शुभवन झोरे. गेले 10 वर्ष रायगड किल्ल्यावरती मी गाईड काम करत आहे. रायगड किल्ला हा कधी तुम्ही पाहिला असाल किंवा नसाल, पण रायगड किल्ला हा मी तुम्हाला आज प्रत्यक्षात दाखवणार. रायगड किल्ल्याची जर समुद्र सपाटीपासून हाईट मोजली तर 2851 फूट आहे आणि पायथ्यापासून तर महात्यापर्यंत 1375 फुटावर आतापर्यंत. रायगड किल्ल्याला मूळ नाव होता रायरीचा डोंगर. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये वेल्हा तालुका. राजाना राजगड ही राजधानी अपूर्ण पडत होती, म्हणून जावळीच्या चंद्रावरांकडून राजाने हा रायरीचा डोंगर 15 मे 1656 मध्ये जिंकून घेतला. 15 मे 1656 ते 1670 या रायगड किल्ल्याची बांधकाम झाली. रायगड किल्ला बांधण्यासाठी 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये या रायगडाच्या काळ्या कथलामध्ये 11 तलाव बांधली, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या, 350 इमारती बांधल्या. ही रायगड किल्ल्याची समोरची बाजू आहे. रायगड किल्ल्याची पाठीमागची बाजूमध्ये रायगड किल्ल्यावरती अवघ्या 5 मिनिटांमध्ये शिवभक्त जातात. ही रायगड किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे. ही रायगड किल्ल्याची समोरची बाजू. रायगड किल्ल्याच्या चारही साईडनी सह्याद्री माउंटन आहेत. एकही सह्याद्री पर्वतरांग या रायगड किल्ल्याला अटॅच किंवा जॉईन नाहीये. जणू कमळाचं फूल एका कळीपासून उगम पावतं, एका खडकावरती एका दगडावरती स्वतंत्र निर्माण झालेला हा रायगड किल्ल्याचा डोंगर. ज्या ठिकाणावर आपण सर्वांनी पायरी चढ सुरुवात केली, या ठिकाणावरती शिवकालीन दरवाजा होता आणि त्या दरवाजाचं नाव होतं चित्त दरवाजा. राजाने हा डोंगर मन चित लावून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या पायथ्याच्या दरवाजाचं नाव चित्त दरवाजा असं देण्यात आलं. खालच्या दरवाजा चित्त दरवाजा. चित्त दरवाजाची पाहणी देखरेखी तिथे थांबून करू शकत नाहीये. कधीही काळाचं आक्रमण होऊ शकतं. पण दरवाजाचा ऑस्फोट होता समोरचा बुरुज. दिसला का तुम्हाला? याला इतिहासामध्ये कुबड्याडा बुरुज किंवा टेहळणी बुरुज असं म्हटलं जातं. आता हा टेहळणी बुरुज पाहून पुढे आपण हिरकणी बुरुज पाहण्याकरिता जाऊया. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. लक्ष द्या, खाली गावामध्ये तुम्हाला चौकोन कंपाऊंड मध्ये वाडा पाहायला भेटले का बघा. चारी बघा भिंतीत मध्ये कोट, समोर चारी कोट दिसला. त्या गावात आपल्या आई जिजामातेंचा वाडा आहे. कारण की आपल्या आई जिजामातेला गडाच्या उतरत्या वयामध्ये वातावरण मानवत नव्हतं, म्हणून आपल्या राजाने त्या गावामध्ये 7 एकराचा वाडा बांधला. राजाला राण्या किती होत्या माहितीये तुम्हाला? राजाने 8 राण्या होत्या. राजांची जी 3री राणी होती ना, पुढला राणीबाई साहेब, या आई जिजामातेच्या सेवेला दिली होती. जिजामातेचा वाडा आहे आणि त्या वाड्यापासून पुढे 1 किलोमीटरच्या अंतरावरती आई जिजामातेची समाधी आहे. एकदा की तुमचं गडदर्शन झालं, राजांच्या समाधीला नतमस्तक झालात आणि गडाच्या खाली उतरलात, आई जिजामातेचा वाडा पाहिला, आई जिजामातांच्या समाधीला नतमस्तक झालात की रायगडाची वारी शब्द. समोरचं टोक पाहायला म्हटलं काय? समोरचा आपल्याला या टोकाचं नाव आहे टकमोटो कडिलोट पॉइंट. चोरी लबाडी गुन्हा गद्दारी पितुरी करेल गुन्हेगाराच्या हातपाय बंधाच्या गोंतात भरायचे आणि त्या टोकावरून त्याचा कडलोट केला जायचा. त्या टोकाची हाईट 1375 फूट. पण आपल्या राजाने कुणाचा कडलोट केलं का हो? नाही. राजाने फक्त भीती घातली होती, भीती पोटी कोणी काय करू नये. पण राजाने त्या टोकाचा वापर काय केला असेल की त्यांची आई राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब या उतरत्या वयामध्ये पाचडमध्ये राहायच्या. तर राजात गुप्तहेर खात्याचे प्रमुख असायचे बहेरजी नाईक. मग बहेरजी नाईक राजाने काय म्हणायचे की राजे, दररोज आपण गडाच्या खाली आईंच्या दर्शनासाठी येतोय. शत्रू आपल्यावरती प्लॅनिंग रचून आपल्या आक्रमण होईल, आपल्याला कधीही दगाफटका होऊ शकतो, म्हणून आपल्या आईंचं दर्शन आपण त्या टोकावरती घेऊया. ठरलेल्या वेळानुसार आई जिजामाता भगवा झेंडा घेऊन त्या वाड्याच्या बाहेर यायच्या
आणि मग राजे ठरलेल्या विलासवरच्या टोकावरती दर्शन घेण्यासाठी यायचे. मग राजे तिथून आईंचं दर्शन घ्यायचे बघा. मग राजाने टोकाचा वापर केला फक्त दर्शनासाठी. आता वरती आपण हिरकणी मातेचा बुरुज पाहूया की जी माता लाडक्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची न पर्वा करता जो कडा उतरून माता खाली आली, हा कडा पाहायला आपण वरती जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बैग गेला भाई थोड़ी 2 मिनट बैग गेला. अरे वो बंदर लेके जाएंगे हरियर में भाई. बंदर ही बहुत डेंजर थे वहाँ के. झूम करना विदाउट झूम. हा कडा आपल्या नजरेसमोर कडा हिरकणी मातेचा बुरुज. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि या दिवशी हिरकणी नावाची माता गडावरती दूध घेऊन गेली होती विकण्यासाठी. शिवकालीन नेम असायच्या गडावरती कोणी गेलं कोणी आला असा प्रकार नव्हता. गडाच्या नेमका स्थिर तर गडावरती नगारखान्यावर नगारा वाजला. महादरवाजा बंद झाला की राजांच्या आज्ञेशिवाय या गडाच्या खाली जाण्याची हिंमत असेल ना ती म्हणजे पाण्याची धार आणि गडावरती जाण्याची हिंमत असेल तो म्हणजे हवेचा. नगारखान्यावर नगारावाजा दरवाजा बंद झाला. काही गवळणी गडाच्या खाली दूध विकून आल्या आणि हिरकणी नावाची माता गडावरती एकटी अडकली. मग त्या मातेची आपल्या महाराजांनी खाण्या राहण्याची सोय केली, परंतु ती माता गडावरती राहिना मात्र 100 एकरचं क्षेत्रफळ गडावरती. किल्ल्याचा मेन दरवाजा महादरवाजा या दरवाज्यात असणारे पहारेकरी ते म्हणजे सांगोजी काटकर यांना हात जोडून विनंती करते की सांगोजी काटकर माझं 6 महिन्याचं बाळ मला खाली सोडा. सांगोजी काटकर बोलतात की जोपर्यंत शिवरायांची आज्ञा नाही तोपर्यंत या गडाच्या खाली जाण्याची हिंमत होईल ती म्हणजे पाण्याच्या धाऱ्याची आणि गडावरती हिंमत होईल ती येण्याची हवेच्या झोपेची. माता दरवाज्यातून 500 बाहेर रिटर्न गडावर पश्चिमेच्या कड्यावर पायामध्ये चप्पल हातामध्ये किती कड्यावर ठेवते माता आणि रात्रीची 12च्या सुमारास माता ही बातमी राजाला सकाळी पहाटे समजते की हिरकणी नावाची माता या घरी सुखरूपाने आनंदात पोहोचली. बातमी कळता का छत्रपती शिवाजी राजांनी 2 शिपायांना घरी पाठवले. पालखीमध्ये त्या मातेला बसवलं. या राजमार्गाने सदैव नेल्याने तिला विचारलं की माता जो कडा तू रात्री खाली उतरलीस तो कडा दिवसाची उतरून दाखव. ती माता राजाने म्हणते की ज्या वेळे मी कडा उतरून खाली जात होती त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर माझं तानं बाल दिसत होतं राज आणि आता माझ्या डोळ्यासमोर मला खाली जाऊ शकत. या रायगड किल्ल्याचे आर्किटेक्चर होते हिरोजी इंदुलकर. आज आपलं घर बांधणं आर्किटेक्ट इंजिनियर घराची गॅरंटी देऊ शकत नाहीये, पण रायगड किल्ल्याची गॅरंटी काय की जोपर्यंत पृथ्वी तलावर चंद्र सूर्य तारे तळाबद झळकतायत तोपर्यंत आम्ही केलेल्या कार्यात धक्का लागू शकत. महाराज शिरोजीला म्हणतात एखादी स्त्री रात्री 12च्या सुमारास हा कडा खाली उतरते ते शत्रू किल्ल्यावरती हिरोजी जा तो कडा तासून घ्या. कड्याला नाव दे हिरकणी बुरुज. कडा तासला कड्याला नाव दिले हिरकणी बुरुज अशी त्यावेळी त्या मातेची बोली होती. आता ज्या स्त्रीने काय सांगत असते की फ्रीजमध्ये दूध आहे हे माझ्या बाळाला माझ्यामध्ये सांगितलं पण त्या मातेने स्वतःच्या जीवाची न करू शकता. रात्री बाळासाठी जो कडा होतो तो कडा आपल्या नजरेसमोर पाहायला भेटतो बुरुज आहे. आता आपण किल्ल्याचा मेन दरवाजा महादरवाजा पाहण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर्वांना पाहायला भेटला हिरकणी कडा. ते आता ते येत आहे टावर कसं की राईट केली हिरकणी कडा.
आपण ज्या दरवाजातून प्रवेश करणार या दरवाजाला इतिहासामध्ये महादरवाजा म्हणतात, किल्ल्याचं मेन गेट. आपल्या गडावरती नगरखान्यावर नगारे वाजले आणि एकदा की हा गडाचा दरवाजा बंद झाला की राजांच्या आज्ञाशिवाय गडाच्या खाली जाण्याची हिंमत असेल ना ती पाण्याची धार आणि गडावर जाण्याची हिंमत असेल तो म्हणजे हवेचा झोका. असा किल्ल्याचा मेन दरवाजा, बुलंद दरवाजा, महादरवाजा आहे. मग या दरवाजाचा आकार कसा आहे तर नागमोडी गोमुखी दरवाजाचा आकार आहे. दरवाजाचा आकार नागमोडी देण्याचं पाठचं कारण एवढंच आहे, जर का आतमधला गेट जर इथे असता तर समोर केल्या तोफ्यांचा बडीमारा दरवाजावर पडला असता. दरवाजा तुटला असता, किल्ल्यावर झालं असतं आक्रमण, म्हणून शत्रूने केलेला तोफेचा जो बडीमारा आहे हा बडीमारा या दोन बुरुजांवरती आदलावा लाकडी दरवाजा आतमध्ये सेफ आणि सुरक्षित राहावा म्हणून या दरवाजाचा आकार नागमोडी गोमुखी देण्यात आलाय. हा किल्ल्याचा मेन दरवाजा आहे, महादरवाजा. जर का एखाद्या शत्रूने सह्याद्री पर्वतामध्ये पाहणी केली आणि तिथून जर तोफेंचा बडीमारा केला तर बडीमारा या दोन बुरुजांवरती पडणार आहे. मग बुरुजावर मारा पडल्यानंतर दरवाजा तुटणार आहे का? नाही ना. मग शत्रूला दरवाजा तोडायचा आहे, मग शत्रू शस्त्र घेऊन या दरवाजापर्यंत पोहोचणार. आल्यानंतर हा अचरकीत पडणार. आज तुम्ही रायगड किल्ल्यावरती पहिल्यांदा आलात की याच्या अगोदर कधी आला होता? पहिल्यांदा. मग तुम्हाला माहिती आहे का आतमध्ये दरवाजा आहे? मी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळी तुम्हाला माहिती पडलं की आतमध्ये दरवाजा आहे. मग शत्रू हा पहिल्यांदा येणार आहे ना, मग याला माहिती आहे का दरवाजा आतमध्ये आहे? पण जो शत्रू आलाय हा दरवाजा बघण्याच्या मनस्थिती असणार, तो मारा करण्याच्या मनस्थिती असणार. तर इकडे तिकडे बघण्याचं लक्ष असणार का? नाही. हा पण अचरकीत इथं आल्यानंतर अचरकीत होणार नक्की दरवाजा आहे कुठे. मग दरवाजा पाहण्याकरिता आतमध्ये जाणार. आतमध्ये की नागमोडी वलनामध्ये गेला तो कसला गेला, कसा समोर होल दिसतो तुम्हाला, त्या होल मधून गरम केले तेल किंवा तिखटाचं पाणी त्या शत्रूच्या अंगावर टाकलं जायचं. शत्रूला इथे मारला जायचा. इथे आलेला शत्रू परत खाली जाऊ नये आणि खालून दुसरं कोणी येऊ नये. तिथलं जर शत्रू खाली गेला तर त्याच्यावरती अजून अभ्यास असेल ना की बाबा दरवाजाचा आकार असा नागमोडी तसं त्या गनिमी कावा केला जाईल. म्हणून इथं आलेला शत्रू रिटर्न जाऊन द्यायचा नाही, म्हणजे तो दुसऱ्यांना सांगू शकत नाहीये. हा किल्ल्याचा मेन दरवाजा, महादरवाजा. मग महादरवाजा गेट आहे आतमध्ये आहे. हा गेट आहे ना 2016 मध्ये सेंटर गव्हर्नमेंट 12 लाख रुपयाचा बसवला. शिवकाला दरवाजा होता तो पाण्यापासून तो सोडून गेला, त्यामुळे इथे नवीन दरवाजा पार होतो. त्या दरवाजातून आपण बाल्य किल्ल्यात प्रवेश करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महादेव. महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. इथपर्यंत हा छत्रपती शिवाजी राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे बघा. आणि हा राजवाडा राजांचा एकावरती एक
असा 2 मजली होता. सागाची लाकडं, कुंभार नली मातीची कौलं होती. रेशमी पैठणी कपड्याने सजवला पूर्णपणे राजांचा हा राजवाडा. पण राजवाड्याला ज्या 4 साडीची भिंती आहेत या फक्त संरक्षण भिंती आहेत. पण याचं मधलं स्ट्रक्चर याच्यावरती उभं केलेलं दिसलं का? हे जोते आहेत ना, असे दादा 4 चोते आहेत. दादा असे 4 चोते आहेत. प्रत्येक जोत्याची सजावट वेगळी, त्या पद्धतीने त्याची सजावट केली जायची. आता हा राजांचा वाडा, राजांचा बेडरूम आहे. मग बेडरूमची सजावट त्याप्रमाणे केली जायची. मग हा राजांचा बेडरूम आहे. तर आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. आणि आपल्या राजांनी अखेरचा श्वास या चौथऱ्यावरती सोडला, तो म्हणजे 3 एप्रिल 1680. सूर्योदय मावळला, महाराष्ट्र पोरका झाला आणि रयतेच्या राजाने अखेरचा श्वास या चौथऱ्यावरती सोडला. हा राजांचा मग राजाला फक्त 50 वर्ष आयुष्य लाभलं. आज आपले 20 वर्ष बालपणामध्ये जातात. उरले 30 वर्ष. याच 30 वर्षामध्ये स्वतःला राहण्यासारखं भलं मोठं एक घर बांधू शकत नाहीये. पण आपल्या राजाने राजांसारखी माणसाने माणसांसारखा घड होता की अनेक राजे हे राजे झाले होऊन गेले. पण यांच्या बापजात्यांच्या गाद्यांवरती राज्य केलं. आपला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे की स्वतःची गादी स्वतः निर्माण केल्याच्या राजाने शेवटचा श्वास या चौथऱ्यावरती सोडला. हा छत्रपती शिवाजी राजांचा. मग राजाने किती वर्ष आयुष्य लाभलं? छत्रपती शिवाजी राजांनी अखेरचा श्वास या चौथऱ्यावरती सोडला. मग राजांचा शत्रू कोण आहे? तर औरंगजेब. अफजल खानाचा मुलगा औरंगजेब. औरंगजेब हा राजांचा शत्रू होता. आणि पण औरंगजेबाचा सरदार हा कहापी मुस्तालिद खानला. आपल्या राजाने जे अखेरचा श्वास सोडला, राजांच्या निधनाची बातमी औरंगजेबाच्या सरदाराला कहापी मुस्तालिद खानला समजली. आणि हा कहापी मुस्तालिद खान आपल्या राजांच्या निधनाची बातमी घेऊन औरंगजेबाकडे जातो. याला वाटतं की ही बातमी औरंगजेबाला समजल्याने आनंद होईल, हा खुश होईल. पण ही बातमी शत्रू कसा असतो पहा, की ही बातमी औरंगजेबाच्या कणावरती पडताच औरंगजेब खाली आला. गुडघे टेकून खाली बसला. खुदाच्या दिशाने हात दिले की मेरा अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. अरे माँ बहनों की इज्जत करने वाला एक शेर सिवा तेरे पास. शत्रू म्हणून सुद्धा ज्याला अभिमान आहे ना, अशा राजाने ते श्वास सोडलाय. म्हणून अभिमानाने गर्वाने गडाच्या खालून आलेला प्रत्येक मावळा तिथली माती आपल्या कपाळ लावून घेतो. धन्य झालो असा हा छत्रपती शिवाजी राजांचा. राजांच्या नंतर धर्मवीर छत्रपती संभाजी राजा 9 वर्ष वास्तव्य केलं. मग या राजाने तर 9 वर्ष वास्तव्य केलं. मग या राजाचा इतिहास कुठे आहे? अहो इतिहास घडवला मराठ्याने. लिहिला हा ब्राह्मणाने. संभाजी राजांच्या विरोधात ब्राह्मण लोक खूप होते. संभाजी राजांचा इतिहास रायगड किल्ल्यावरती पाहता येत नाही. पण त्याच औरंगजेबाने संभाजी राजाला कैद केलं. त्याने काय म्हणले की तुम्ही धर्म बदला, आमची मुलगी देतो. धर्म न बदलल्यामुळे तपक्या सल्या डोळ्यामध्ये भरल्या, अंगाची चामडी केले, देहाचे तुकडे केले, पण धर्म नाही बदलला. तोच औरंगजेब त्याच्या दरबारामध्ये आपल्या संभाजी राजांची तारीफ करतोय. ये मेरी बड़ी बेगम साहिबा, अरे इस कहापीर शिवा ने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया. आणि वही संभा अरे हमारे घर में पैदा होता तो पूरे हिंदुस्तान पे राज करता था. असे ते धर्मवीर छत्रपती संभाजी राजे होते. म्हणून त्या राजाने मला कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापरम प्रतापी पते एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. या राजाने इथं 9 वर्ष वास्तव्य केलं. हा राजांचा बेडरूम आहे. बेडरूमच्या साईडला राजांच्या पाण्याच्या टाक्यात. परंतु राजाने इथे श्वास सोडला. पण आपण वरती आपण का जाऊ शकत नाही? कारण असं आहे की राजाने नक्की कोणत्या ठिकाणावरती श्वास सोडला, या चौथऱ्यावरती सोडला, पण नेमका कुठे सोडला की आपण सांगू शकत नाही. म्हणून आपण वरती जाणे फारसं चुकीचं आहे. सर्वांनी इथली माती आपल्या कपाळाला लावून घ्या आणि आपण राजांच्या सदरेवरती जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा वरच्या साईडला महाराजांच्या आपण पाण्याच्या टाक्या पाहिल्या. आणि या साईडला राजांचा स्नानगृह. 4.5 वर्षापूर्वीचं राजांचं स्विमिंग पूल, बाथरूम, तबात, आंघोळी करण्याची जागा होती. या साईडला राजांचा बेडरूमला अटॅच पाण्याची टाकी. तसे 4.5 वर्षापूर्वीची तांब्याची पाईपलाईन आजही आपल्या रायगड किल्ल्यावरती पाहायला भेटते.
खाली उतरा खाली मॅडम खाली उतरा खाली जागा करून करायला थोडंच गड बघायला तेव्हा फोटोग्राफी करायला. मुलाच्या घरात आपलं किचन हे राजांचं तेव्हाचं स्वयंपाकघर होतं आणि या स्वयंपाकघराच्या समोर जो आपण 3 नंबरच्या चौथऱ्या बाजूला सचिवालय म्हणतात, जेवढे आपल्या राजांचे गडकिल्ले होते तेवढ्या गडकिल्ल्याचा लेखी कागदीपत्रावर इथून चालला जायचा. म्हणजे राजांचा राजवाड्यामध्ये राजांचं मुख्य ऑफिस. 4 नंबर चौथरा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 2 प्रकार आहेत. दिवाणी आम आहे, दिवाणी खास. एक आम जनतेसाठी आणि एक खास जनतेसाठी. आज मध्ये आपण खास मध्ये आहोत. एकदा त्या भिंतीच्या खिडक्यांवाल्या भिंतीच्या आतमध्ये गेला मेघडंबरीकडे राज दरबारात, तर राजांचा दिवाणी आम आणि हा दिवाणी खास. म्हणजे एखादा बाहेरून व्यक्ती राजाला भेटायला आल्या तो डायरेक्ट बेडवरती येऊन भेटेल का? नाही. मग तो सदऱ्यावरती येऊन भेटणार. मग राजा काय म्हणायचे, हुकूम द्यायचे की सदऱ्यावरती भेटायला बोलवा. मग ते राजांची सदर आहे. न्याय निवाडा, हायकोर्ट, हाय शिक्षा. त्याच्या आता आतमध्ये आपण राजांच्या आम दरबारामध्ये जाणार आहोत. पण जाण्यापूर्वी या सगळ्या राजांचा खलबत करा. हा खलबत करणारा रूम पाहून आपण पुढे प्रवेश करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. दोन समोरचे स्तंभ पाहिले, तो हा सप्तमुद्र आणि तिकडचा विजयस्तंभ हे आपण येताना खालून पाहिले. समोर आपल्या विटांची रूम पाहायला भेटली का? हे आहे टाकसाल, म्हणजे कॉइन छापण्याची जागा. रिझर्व्ह बँक नाशिक मध्ये आहे की नाही? आताचा आपल्या राजांचा जो छापखाना. आता एकच्या कॉइन वरती आपण काय लिहितो? सत्यमेव जयते. राजांच्या राजमुद्रावरती काय लिहिलं जायचं की प्रदीप चंद्रलेखे विवर्त विष्णू वंदिता शहानो शिवशाही मुद्रा भद्राय राजते. ही राजांची राजमुद्रा होती. आताच्या आपण एकच्या कॉइन वरती काय सत्यमेव जयते. पण या राजांच्या राजमुद्राचा अर्थ काय? म्हणजे शहाजी राजाचा पुत्र शिवाजी राजे. शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे. चंद्र जसा कले केलेने वाढत जातो, शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं स्वराज्य चंद्राच्या कलेप्रमाणे हे वाढत जावं म्हणून स्वतःच्या राजमुद्रा स्वतःचे पैसे राजे तिथून तयार करायचे. ते टाकसाल खिडक्या बंद केले, छोटी इमारत, बाल्कनी, सज्जा, गॅलरी म्हणतात. थंड स्थिर हवा खाण्याची जागा. या सडीला आया त्याच्या खाली खड्डे आहेत. त्या उजव्या कोपऱ्यामध्ये नसेल 12 पायऱ्या. 12 पायऱ्या खाली जमिनीमध्ये उतरलात की आडबाय त्याची रूम आहे. आणि आजही आता गेलात किंवा भर उन्हामध्ये गेलात तर एसी सुद्धा फेल आहे. त्याला खलबतखाना म्हणतात. चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन, मोकळी चर्चा करण्याची जागा. म्हणजे आता थोडक्यात आपला कॉन्फरन्स हॉल. पण या गुप्त खलबतखान्याचे मेन प्रमुख होते बहेरूपी बहेरजी नाईक. आणि हे बहेरजी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख. प्रत्येक गडकिल्ल्यांची, गावांची, गडाची, खेड्यापाड्यात त्या बातम्या झालेल्या घडामोडी राजांना त्याच्या आत्मशेरकारची खलबतखाना असेल. जर तुम्हाला दादा पाहायचं असेल, तुमच्या मोबाईलची टॉर्च लावायची, तुमच्या जवळ खालचा रूम हा बघू शकतो. कोणी टॉर्च चालू कर. टॉर्च चालू कर ना.
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आपण ज्या ठिकाणावरती उभा आहात ही रायगड किल्ल्यावरची सर्वात अति महत्वाची जागा आहे. याला किंगकोट राज दरबार म्हणतात. इथे कोणावरती अन्याय झालेला नाहीये. अशा पवित्र दरबारामध्ये आज आपल्या सर्वांची उपस्थिती आहे बघा. याला राज दरबार म्हणतात. पूर्वी आपल्या राजांचं त्या ठिकाणावरती सोन्याचं सिंहासन होतं बघा. एक मन म्हटलं की 40 किलो असं 1280 किलो वजनाचं राजांचं सोन्याचं सिंहासन होतं. जुल्फिकार खान याचं टोपण नाव आहे इतिकाद खान. 3 नोव्हेंबर 1689 मध्ये या रायगड किल्ल्याला सर्वात मोठा अजगर वेढा पडला आणि हा वेढा एवढा कठीण ठरला की आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं या ठिकाणावरचं सोन्याचं सिंहासन घणाचे घाव घालून विचलून त्याने नष्ट केलं. मग त्याची एक ओळख राहिली पाहिजे की नाही. म्हणून आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते महाराजांच्या मेघडंबरीची स्थापना झाली आहे आणि मेघडंबरीच्या हातीने महाराजांची जी मूर्ती आहे ही 6 जून 2009 मध्ये युवराज कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले आपल्या राजांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते बसण्यात आले. राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा या दरबारात चालू होता. राजे सकाळी पहाटे पोशाख बलिदान करतात. गळ्यामध्ये कवड्याची माळ घालतात. गणदैवता शिरकाई मातेला साकडे घालतात. राजे कोणत्याही देवदेवताला न विसरतात. राजे या नगारखान्यामधून सिंहासारखे सिंहाची पावलं या दरबारात टाकतात. इथे बसलेले 6000 शिवभक्त राजाला भगवे फेटे करतात आणि तिवारी मानाचा मुजरा करतात. राजे मानाचा मुजरा स्वीकारतात. राजांची पहिली नजर या सोन्याच्या सिंहासनाकडे आणि राजांची दुसरी नजर या भरलेल्या 6000 प्रजाकडे होती. आणि आपले महाराज या 6000 प्रजाकडे नजर टाकताच आपल्या राजांचं अंतःकरण आपल्या राजांचं हृदय हे भरून येतं. राजांचं अंतःकरण भरून येण्याचं कारण आहे ज्या वीरांवरती, ज्या लोकांवर, ज्या मावल्यांवर आज आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असा जीवा भावाचा एकही सरदार, एकही मावला राजांना दरबारामध्ये पाहता येत नव्हता. कारण की हे वीर पुरुष मरण पावले होते आणि मरण पावलेल्या वीरांच्या विधवा बायका पोरं या दरबारामध्ये बसलेले पाहून आपल्या महाराजांचं अंतःकरण भरण्याचं कारण राजे आऊसाहेबांना म्हणतात की आऊसाहेब, हिंदवी स्वराज्याची जी पहिली पायरी चढतो हे आम्हास आमचे माऊला करतात. दुसरी पायरी चढतो आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. असा लाईट माईट सिस्टीम काही नव्हती. राजे सिंहासनावर हलवाजत बोलले तर समोरच्या गेट पाशी बसलेल्या व्यक्तीला आवाज यायचा आणि गेट पाशी बसलेली व्यक्ती हलवाजत उठून बोलली की तो राजांपर्यंत आवाज येतो. याला इकोसिस्टीम, वास्तुशास्त्र किंवा स्थापत्यशास्त्र म्हणतात. आवाज आता सुद्धा येतो पण इथे पब्लिक खूप असल्यामुळे इथं शांतता लागते. इथं कागद पडला तो आवाज येतो, तो पर्यंत इथं पायाचा सुद्धा आवाज झाला नाही. इथं पब्लिक खूप असल्यामुळे आपण आवाज पाहू शकत नाही. समोरची उंच इमारत आहे नगरखाना. याच्यावरती नगारे, तुतारे, सणही आणि चौघडे वाजले की किल्ल्याच्या दरवाजे बंद व्हायचे. म्हणून त्याला इतिहासामध्ये नगारखाना असं म्हणतात. आता पुढचा भाग होळीचा माल पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. येताना तुम्ही तो फोटो वगैरे दर्शन घेऊ शकता. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तर बघा आता आपण हा समोरचा मोकळा परिसर पाहायला भेटला का. याला इतिहासामध्ये होळीचा माल असं म्हणतात. आपण मार्च महिन्यामध्ये सिमग्यात होळी पेटवतो की नाही. शिवाजी राजा इथं होळी पेटवायचे आणि पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. आज जर आपण पेटक्या होळीचा नारळ टाकला की तो नारळ आपण बामुडी किंवा काठी काढतो. पण महाराजांच्या काळामध्ये पेटक्या होळीतून जो बहादर हात घालून नारळ काढे त्याला हातातला कडा आणि 1.25 किलो डोक्याचा पेटा दिला जायचा. पण इतिहासामध्ये या महालाचा ना होळीचा माल असं म्हणतात. होळीच्या मालासोबत महाराजांची मूर्ती आहे. 1974 मध्ये मूर्तीची स्थापना झाली आहे आणि 2012 मध्ये उदयनराजे भोसले सातारचे आणि भिडे गुरुचे अध्यक्ष यांच्या हस्ते आपल्या राजांचं छत्रीचं उद्घाटन होण्यात आले. बघा समोर आपण दुर्भर पसरी इमारत बाजारपेठ लांबी 800 फूट लांबी, 40 फूट रुंदी. आगे दुकान, पीछे मकान, आत राहण्यासाठी, बाहेर दुकानासाठी. पण त्या बाजारपेठेची हाईट आहे घोड्याची.
काय देण्यात आली तर पूर्वीचे लोक चालत जाऊन बाजार खरेदी करत नव्हते आपल्यासारखी, ते घोड्यावरती बसून त्यांना बाजार खरेदी करता यावा म्हणून बाजारपेठेची हाईट देण्यात आली घोड्याची. पण त्या बाजारपेठेच्या सह्यानी महाराजांच्या समाधीला आपण नतमस्तक होण्यासाठी जाणार. पहिला आपण महाराजांच्या समाधीला दर्शन केलं, समाधीला नतमस्तक होणार. नंतर या ठिकाणावर दर्शन घेऊन सिंहासनात दर्शन घेऊन तुम्ही गडाच्या खाली उतरणार. आता पहिले आपल्या महाराजांच्या समाधीकडे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर्वांनी सोबत राहायचं, पाठीपुढे थांबायचं, कारण की मधला अंतर हा 1 किलोमीटर. राखी हे माझ्या राखी तू हात तू मला जातो मला हे टाकू नका रे पुढे ज्यावेळी नागाबा शेट्टी बाजारपेठ सोडून चालले त्यावेळी राजाने काय म्हणतात, माझं ओळख म्हणून माझं एक नाव लिहिण्याची परवानगी द्या. पण त्यांचं नाव न लिहिता ते म्हणते की आम्ही कोणत्या गड किल्ल्यावर आमचं स्वतःचं नाव नाही की हा किल्ला माझा, पण नाव लिहिण्याची परवानगी द्या. पण नागाबा शेट्टी नावाचं तुमचं नागाचं चिन्ह देऊ, पण या ठिकाणावरती नागाचं चिन्ह काढा. 7व्या ठिकाणी तो परमनंट का नाही कधी त्या रेलिंग वर टोक पाहतो, टकमक टोक पडलेलं पॉईंट जे आपण ते टोक खोलून पाहिलं. चोरी लबाडी गुन्हा गद्दारी फितुरी केलेले गुन्हेगारांचे हातपाय बांधायचे, गोंधळ भराचे, गोंताची गाठ बांधायचे आणि त्या टोकावरून त्याचा कडलोट केला जायचा. म्हणून इतिहासामध्ये त्या टोकाचं नाव टकमक टोक असं म्हणतात, पनिशमेंट पॉईंट. पण आपल्या राजाने कुणाचा कडलोट केला का हो? नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी राजाने कुणाला सोडलं नाही. चुकीला माफी नव्हती. संभाजी राजाच्या काळामध्ये राजाने भीती घातली होती, कोणी भीतीपोटे कोणी करू नये म्हणून. पण आता आपण या राजमार्गाने महाराजांच्या समाधीकडे जाणार. मग जाताना काय डाव्या उजव्या साईडला छोटी मोठी घरं आहेत. रायगड किल्ल्यावर 3,500 लोक वस्ती होती, त्यांना राहण्याची घरं होती. आता आपण जाताना पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महादेव. चला आलो, चला महादेव. काढतो का मी काढतो. हे मंदिर ज्यावेळेला दादांना आपण लांबून पाहिलं दुरून, त्यावेळेला या मंदिराचा वरचा आकार आपला कसा पाहायला होता. मंदिर काही पाठवतो की नाही, म्हणजे मोगल सैन्यगडावरती तोडफोड न करावी. आपल्या राजानी 18 पगड जाती मिळून हिंदवी स्वराज यांना वाटलं पाहिजे की आपलं मस्जिद आपण तोडफोड नाही करावी म्हणून मंदिराचा वारसा करा. मस्जिद एखादा मोगल जर हा डोंगरवरती चढून आला, अरे लांबून पाहिलं, आता किल्ल्याला रस्ता कुठे आहे, आपण आलो तो एकच. पण मोगल डायरेक्ट इथे येणार आहे का? मग तिथून तो पाहणार नाही इथे. पण याला वाटलं पाहिजे की आपलं मस्जिद आपण तोडफोड नाही करावी, लांबून नतमस्तक. पण मंदिराचा आकार मस्जिद. पण राजाने कोणता विचार केला, पुढचा सुद्धा विचार करून ठेवला आपल्यासाठी. यदा कदाचित मी असेल नसेल
माझ्या मागून जरी गडावरती मोगल आला हा लांबून नतमस्तक होऊन गेला, पण या मंदिरापर्यंत मोगल हे आले, मंदिरापर्यंत मोगल आले आणि येणाऱ्या मोगलांची पण राजाने त्या सोय लावून ठेवली होती. आता आपण ज्या रोडने आतमध्ये आलो दरवाजातून, हा राजाचा परतीचा मार्ग आहे. राजा असे खालून पूर्वेकडून दर्शनासाठी यायचे, पण हे मोगल पण असे पाठीमागून आल्यानंतर समोर आल्यानंतर पूर्वेकडून आल्यानंतर समोर आपल्याला हा नंदी पाहायला भेटला. नंदीमध्ये हे आतमध्ये शंकराची पिंड आहे. मग नंदीचे तोंड फोडलं आणि त्याची शिंग छाटली. पण मंदिर आपल्याला उद्ध्वस्त करायचं आहे, पण आपलं मस्जिदेवर आहे कलश, मस्जिदाचा कलश हा वरती आहे. पण आता पाहणार दरवाजा तोडणार तर समोरून ना, पण त्या समोरच्या गेट मध्ये त्यांचा कॉम्प्युटर लोक तिथे मनार असतं बघा, त्याची कळा असते, मनार त्याला म्हणतात. ही मनार ही चौकटीवरती आहे. जर का ही आपण चौकट तोडली आतमध्ये शिरलो की आपल्या कलेचा हा नाश होणार. आणि जर का न तोडता आपण आतमध्ये गेलो तर हिंदूंच्या देवताला शरण गेलो म्हणजे आतमध्ये झुकून जावं लागेल ना त्यांना, कारण की मंदिराचे दरवाजे ते साईजच आहे ना, ही छोटी देण्यात आली आहे. मोगलसाने अंगाने आवे डब्याने निपट असतात. पण आज आपण किल्ला पाहिला, इथे लास्ट पॉइंट वरती आपण आलो, पण इथे आपल्याला फक्त मंदिर शाबूत आणि सुरक्षित पाहायला भेटतं. आणि किल्ला हा पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. त्याचं पाठचं कारण मंदिराचा हा कळस हा मस्जिद आहे, म्हणून त्याला इतिहासामध्ये जगदीश्वराचं मंदिर असं म्हणतात. राजाने कुणाला नाराज करू केला, राजाच्या काळामध्ये मतभेद हे काही. हे जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर हा गेट आहे, दिसला छोटा गेट. गेटच्या पहिल्या पायरीवरती एक मजकूर आहे. एका दगडामध्ये एक शिलालेख आहे की सेवेच्या ठाईत तत्पर हिरोजी इंदुरकर. ज्या कलाकारांनी या रायगडाला जन्म दिला, या कलाकाराच्या नावाची पाठी आहे. 14 वर्षामध्ये या कलाकाराने रायगड बांधला. किल्ल्याचं बांधकाम चालू असताना राजे काही दिवसांसाठी सुरतेच्या मोहिमेवरती निघून गेले आणि महाराज हे सुरतेच्या मोहिमेवरती निघून गेले. आणि जाताना महाराजांनी हिरोजींना पैसा आणि मोहरा दिला होता. पैसा मोहरा दिला होता. 3,500 लोक कामाला होते. 250 गवंडी हिरोजीच्या हाताखाली कामाला होते. पैसा मोहरा संपल्या. मग गडाचं बांधकाम हिरोजीने तसं थांबवलं का? तर नाही. स्वतःचा जमीनदार घरचा जुमला विकला, बायकोचे दागिने विकले, रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं. राजे सुरतेच्या मोहिमेवरून आले. राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि त्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये राजाने काही लोकांना बक्षिसं दिली. हिरे दिले, माती दिले, हिरे दिले, माणिक दिले, मोती दिले, खजिना दिला, पैसा दिला, हत्ती दिले, घोडे दिले. आणि अखेरी हिरोजीला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे ना, हे आमच्याकडे मागा. हिरोजी म्हणतात की राजे, ज्या टायमाला आमची बक्षिसांची वेळ येईल ना राजा, या टायमाला आमचं बक्षीस आम्ही मागून घेऊ. राजा छत्रपती झाले. राजाने गडावरती हत्ती आणले होते आणि या हत्तीच्या अंबारावरती राजांचा रवाना हा जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर समोरच्या गेट मध्ये हिरोजी एक हात आडवा करतात, म्हणतात राजे थांबा, आता आमची बक्षिसाची वेळ आहे. राजे म्हटले मागा ना हिरोजी, का हवंय ते मागा. 10 गावाची वतनदारी, पाटीलगिरी, जहागिरी, पैसा हडका, काय पाहिजे ते मागा, आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत. हिरोजी राजाला काय म्हणतात की राजा, तुमच्या आज्ञाने या रायगडाच्या काळ्या कातलामध्ये 350 इमारती, तुमच्या आज्ञाने या रायगडाच्या काळ्या कातलामध्ये आम्ही 350 इमारती बांधल्या, 350 इमारतीला जन्म दिलाय. पण त्याच्यामध्ये एकच इमारत अशी आहे की या इमारतीचा एक दगड लावण्याचा सिग्नल राजा ठेवलाय. हा दगड तुमच्या हाताने तुमच्या अनुमतीने बसवण्याची फक्त आम्हाला परवानगी. दगडावरती भगवं वस्त्र होतं. राजाने दगडावरचं वस्त्र काढल्याने वाचलं की सेवेच्या ठाईत तत्पर हिरोजी इंदुरकर. की महाराजांनी हिरोजीला भरलेल्या हृदयात मध्ये म्हणजे वा हिरोजी वा. अहो तुमच्या सारखी पोरं आमच्या स्वराज्याला लाभीत आपलं स्वप्न साकार केलं. पण हिरोजी तुम्ही नावाची पाठी ते काम. हिरोजी राजाला म्हणतात की राजे, अहो ज्या वेळेच्या शंकराच्या दर्शनासाठी राजे येणार, अहो त्याच्या वेळेस तुमच्या उजव्या पायाला लागले धूल आमच्या पायरीच्या माथ्यावरती राजा पडत. एवढंच आम्हाला बक्षीस हवंय. सेवेचं पण राजा शेवटचं मागणं एकच असेल की तुमच्या मुले आज आम्ही कलाकार झालेलो आहोत, पण तुम्हाला तुमच्या पायाखाली राहण्याची शेवटच्या आम्हाला पण त्या ठिकाणावरती नावाच्या पाठी सोड महाराजांची समाधी. महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले.
ठिकाणी महाराजांची समाधी बांधली, पण त्या समाधीच्या पाठीमागे समाधी ही एक पुतळ्याची, वाघ्या पुतळ्या नावाची समाधी. पण या वाघ्यावर आपल्या महाराष्ट्रामध्ये लय मोठा वाद चालले. कोणत्या इतिहासात, कोणत्या ओवीत, कोणत्या पुस्तकामध्ये वाघ्या नावाचा उल्लेख सापडत नसल्यामुळे वाघ्या 2013 मध्ये काढून टाकला होता. पण किल्ला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये टाकून पिकून दिलेला वाघ्याला बसवला. वाघ्यावरती इतिहास चालू आहे. हा इतिहास आपल्यापर्यंत लवकरच नाही. वाघ्या परत बसवल्या. वाघ्यासाठी तिथे पोलीस प्रोटेक्शन सुद्धा ठेवण्यात आलेलं. हे इथे माझ्या महत्वाची माहिती थांबवतो. माझ्या माहितीला मी रजा देतोय आणि माझ्या प्रत्येक ग्रुपला मी सतत 2 शेर सांगत असतो. ते शेर असेल की घासल्याशिवाय धार नाही, की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, आणि मराठ्याने विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. की अंधार पार झाला, की अंधार पार झाला, की आता जीवा पाहिजे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीला आई राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे. जिजाऊ मासाहेबांचा शुभा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. किल्ल्याचे फोटो वगैरे पाहिजे.